झाले माहिती नाही तसंच शूट करत. हॅलो गाईज, थोडा आवाज कमी येत असेल पण आता आमचं हे लास्ट मिनिट प्रिपरेशन चालू आहे. कदाचित आम्ही व्लॉग सुरू करू आणि मग मध्येच हा टाकू. इथून तो व्लॉग नाही सुरू करू शकत पण आम्ही टाकू. आम्ही प्रिपरेशन कसं केलं खरंच प्रिपरेशन करणं थोडंसं अवघड काम असतं. जरा लवकर लागलं तर बरं आहे. नाही रे, किती पण लवकर लागेल सोडून लास्ट मिनिट ते तर आहे आणि होतं हा ते कम्प्लीट तेव्हाच होतं. म्हणजे मला नाही वाटत की कोणी लोक म्हणजे असतील असे लोक खरंच एक्झिस्ट करत असतील का. मला क्वेश्चन आहे की ज्यांचं खरंच पहिलेच रिकामे येणार आपल्या आई बाबा किंवा त्यांना इतकं मॅटर म्हणजे नाही करत ना की काय. मी हे शोधते कधीच कुठे माझ्या गळ्यात येते मी किती शोधलं असं आहे खूप. आणि खूपच पातळ आहे ग. हा उलट्या साईडने करा बस झाली त्याची एकदम थोडीशी इस्त्री करायची असते त्याची. गुड मॉर्निंग. सो आमच्या एवढ्या बॅग्स एवढं रेडी होऊन निघालो आहे आता कुठेतरी त्यांना माहिती असतं स्पेशल ठिकाणी. व्लॉगमध्ये थंबनेल असतोच काय. ठीक आहे, आता मी गाडी काढतो, सगळं तुम्हाला सांगू ही ट्रिप कशी काय. येस, आम्ही पैंज लावलेली इथे की तुम्ही बघितलं 9.4 वजन निघालं माझ्या बॅगचं आणि क्षितिजाचं 9.9. माझ्या बॅगचं 7.2. तर आणा तुम्हाला असेल. थँक्यू. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो एअरपोर्टला. फ्लाईट थोडी डिले वाटतं, जी नव्हती व्हायला आली पण ठीक आहे. आता तर काही करू नाही शकत. नाश्ता केला आणि हा आहे आमचा एअरपोर्ट. क्षितिजा छान दिसते. दिसतंय का आपलं घर? का ग? फक्त उरलेलं मला माझ्या इथे आणून ठेवलंय समोर आणि दोन्ही सँडविच त्यांच्या बघा. तिला खाल्लं गेलं नाही म्हणून ठेवलं. हे नसेल पिलं नाही बघितलं ना. हे पण घ्यायची तयारी काहीच नाही. लोक म्हणतात ना वजन का वाढत नाही माझं, ते कारण तर आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या एअरबीएनबीवर. एअरबीएनबी केलं आहे आम्ही. तर अशी क्षितिजा रेडी झाली आहे आणि मी पण क्विकली, आम्ही लिटरली 5-1 मिनिटात रेडी झालो आहे आम्ही असे. आता शूज घालतो. आणि सगळ्यात फास्ट कोणी आवडत असेल फिमेल तर त्याचा अवॉर्ड हा 2026चा माझ्या नावावर. येस. आणि हा आमची एअरबीएनबी खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. खूप मस्त वाटलं, खूपच छान आहे. काय भारी आहे, क्लासिक. येस, यासोबत शेअर्ड रूम पण आहे. एकदा चेक करू काय घ्यायचं आहे. चप्पल घालायची तुला? सो हा आहे लिव्हिंग रूम. आणि इथे शेअर्ड किचन पण आहे. फ्रीज, ओवन सगळं येतं. और सबसे पहले जोधपुर में सन उगता है, सन सिटी इसलिए बोलते हैं. ये उमेद भवन पैलेस. हाँ, उमेद भवन नहीं का मगाशी बैक साइड में ब्लू सिटी है. हाँ, ब्लू सिटी पीछे ब्लू सिटी. फोर्ट के पीछे ब्लू है. दिस इज मेहरानगढ़ फोर्ट. ये स्टैचू है राव जोधा का. अच्छा, फाउंडर ऑफ द जोधपुर राजा. ये युद्ध नहीं आ रहा कभी. राव जोधा. ये सिटी वॉल है किले की, देखो. अच्छा, क्या ये सिटी वॉल. हाँ हाँ हाँ. पूरी पूरी सिटी के आसपास है क्या? मग
गए हैं टिकट काउंटर पे। ये है जसवंत थाड़ा का टिकट काउंटर इधर। 50 रुपये टिकट है। कितनी सुंदर है। This is the same marble that get used in Agra Fort. Agra Taj Mahal, sorry. आता इथे आम्ही जसवंत थाडा फिरतोय. खूप सुंदर आहे. खूप छान आर्किटेक्चर केलंय. जाऊ शकतो वाटतं आत ग. हे आहे जसवंत थाडा आतमध्ये. पूर्ण मार्बलचं आहे आणि इतकं थंड आहे. थंड आहे ते. म्हणजे आतमध्ये बाहेर खूप ऊन आहे आणि आता तरी पण असं एकदम AC लावल्यावर इतका गारवा असतो ना, इतकं थंड आहे. कार्विंग केलं आहे पूर्ण मार्बल्सवरती आणि पूर्ण लाकडावरती दरवाजे दरवाजासारखे आहेत. दरवाजे ही आहे माझी बायको. सुंदर सुंदर बायको. आणि हा आहे सुंदर जसवंत थाडा. तर असं जसवंत थाडा आमचा बघून झाला. हा मागे तुम्ही बघत असाल हा खूप सुंदर आर्किटेक्चर होतं आणि पोरी पूर्ण पॅक होती बघताना. मी बराच वेळ होतो जरा. आमचा रिक्षावाला येतोय, त्याची वाट बघतो आम्ही. छान होतं. खूप मस्त आहे. म्हणजे आम्हाला रिक्षावाल्याचा सध्या तरी एक्सपिरियन्स आला. रिक्षावाला खूप छान आहे आमचा. मी दाखवेल. आला तू चल. तर आम्ही आलो मेहरानगड फोर्टला. चल चल चल. काहीतरी माझ्या बायकोच्या डोक्यात थॉट्स असतात. नाही काय आप लोग अपने एंट्रेंस टिकट मुझे दे दीजिए. मेहरानगडला आलो आणि हा आहे एंट्रन्स. आम्ही गाईड केलं आता. सो ते आम्हाला हां उनके पास. इस तरह देखिए आपको पूरे के पूरे ब्लू हाउसेस दिखाई दे रहे हैं, है ना. पुराने समय में ओनली फॉर ब्राह्मण, बट अब कास्टिज्म खत्म हो गया है. हर एक व्यक्ति अपने घर को ब्लू पेंट कर सकता है. अब देखिए जितने भी जो गेट्स हैं पूरे के पूरे टर्निंग सेफ हैं. ऐसा सबको सेफ्टी सिक्योरिटी पॉइंट को ध्यान रखते हुए. हत्तीची पालखी. हत्तीवर आपण गेलो. झाकी काय झाकी याला काय म्हणतात? झाकी. अच्छा. हे आहे खरं पेंटिंग. जेव्हा झूम करतो तेव्हा आपल्याला किती बारीक दिसतं. एवढं बारीक पेंट केलं आहे त्यांनी. ते पण नॅचरल कलर. नॅचरल कलर्स. हे राईस पेपरवर बनवलेलं आहे. तर हा आहे फुल महल. तिथे राजा डान्स वगैरे करायचा. तिथे राजा डान्स वगैरे करायचा. पूर्ण सोन्याने बनवलेलं आहे. 12 किलो सोनं आहे आणि हे पूर्ण असे काचा आहे. तिथे ऊन आत येतं पण बाहेरचं कोणी आत तेच बघू नाही शकत. असा आहे हा पूर्ण फुल. हे तलवार आहेत. या मुस्लिम लोकांच्या तलवार आहेत आणि महाराष्ट्रीयन हिंदू ज्याला बंदूक लावली आहे. मग जर ह्याने नाही व्हायला तर डायरेक्ट गोळी मारायची. कसं काय ना मारूनच टाकायचं. हे ढाले. हा आहे तखत निवास. बेड. गेम राणी मिळून खेळायचे. पण भारी निवास.
तखत एक राजा होता, त्यांचा रूम आहे हा. ते सगळं ठीक आहे, पण ह्या राजाने 30 लग्न केले होते. 30. आमचं एकातच जिरली आमची. तर हा आहे कॉन्फरन्स हॉल आणि हे जे आहेत ते सगळे राणींना बसण्यासाठी ठेवलेल्या जागा आहेत. म्हणजे राणी सगळं कॉन्फरन्स ऐकायच्या, राजाचे सगळे डिसिजन, आणि जर काही त्याचं चुकीचं असेल तर लगेच त्याला बरोबर करण्याला दूत पाठवायचे आणि डिसिजन बरोबर करायचे. तेव्हा पण राण्या कुठे राजाला सोडत होते, आता ही पण राणी कुठे राजाला सोडते. अशी आमची राणी. असं आहे कॉन्फरन्स हॉल. आणि हे सगळं लाकडाचं बनवलेलं आहे, हे सगळं लाकडाचं आणि पॉलिश केलेलं आहे. आणि हे जे आहे हे बेल्जियम ग्लास आहे. इथून आपण बाहेर बघू शकतो. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, बाहेर आपण बघू शकतो. पण मग त्या काळात हे ना विशेष ते आहे का. हे बघा किती सुंदर आहे. हे सगळे इथे दिवे लावण्यासाठी हे जागा केलेलं आहे. पण इथे बघ ना खूप आहे ना. असं होतं. चावी वगैरे ठेवायचे. आम्ही आलेलो बांधणीचं शॉपिंग करायला, पण क्षितिजाला कलर नहीं मिला, पण खूप छान साड़ी. ये वाला भी बहुत अच्छा है, पर इसमें ये कलर चाहिए. मेरे पास पिंक है ऐसे वाला, इसलिए मुझे ये कलर के लिए मैं ढूंढ रही हूँ बहुत दुकानों में. ये कलर दे रहा हूँ तो फिर ये ले लीजिए. पर ये इसमें स्ट्रिप्स है ना, तो उसमें ये लोग. तो ये क्या है, इसका डिजाइन का पैटर्न. हाँ, पर वो मुझे नहीं पसंद. मुझे ऐसा वाला सिंपल चाहिए. सिंपल चाहिए मुझे, प्लेन. नखरे या पूरे छे. सेम पैटर्न में बारीक चेक्स आएगा. ये सबसे ज़्यादा चलने वाला पैटर्न. इधर सीधा ही जाना है, सीधा जाना है. घंटाघर भी है सीधा ही. घंटाघर 500 पे तो है. अच्छा ठीक है, ये जनता सूजी है यहाँ का, रबड़ी घेवर फेमस. अच्छा, और मिर्ची पकौड़ा यहाँ मिल जाएगा. ओके. तो आप बोल रहे थे फेमस वाला है चाट. शाही समोसा, अरोड़ा चाट. अरोड़ा चाट और शाही समोसा. शाही समोसा. अरोड़ा चाट, शाही समोसा फेमस दुकान है. आप पर्स और मोबाइल का ध्यान रखना. हाँ पर्स है ही नहीं हमारे पास. नहीं, बात करो. चलो. चलो. अरे गाइड अर्जुन भाई, बहुत अच्छे से घुमाया आपने, थैंक यू. मैं इनका नंबर डाल दूंगा. हम जरा ऐसे यूट्यूब पे बनाते हैं, तो मैं आपका नंबर डाल दूंगा हमारे. यूट्यूब पे है क्या? हाँ चलो ठीक, मैं आपको हमें से बताऊँ, मेरे से बताऊँ, ठीक है. चलेगा. तो अब हम आ गए हैं मार्केट में. मार्केट घूमने के लिए पहले हम पेट पूजा करेंगे, बाद में सब कुछ देखेंगे. चल. काय नाव नाही. अरोड़ा चाट भंडार की हम खा रहे हैं. क्या खा रहे हैं हम. हे आहे पापडी चाट आणि हे खूप फेमस आहे असं ऐकून आम्ही इथे आलो आहे. लेट मी टेस्ट. ठीक आहे, नाही आवडलं. छान आहे. मखनी लस्सी. एकच घेऊयात का? आवडत नाही म्हणायचं. काय नाव आहे ह्याचं? हे आहे वॉच क्लॉक टॉवर, जे म्हणतो ना आपण, वॉच क्लॉक टॉवर आहे. तर इथे आम्ही आत्ताच लस्सी पिली. काय नाव होतं याचं? श्रीलाल सिन्स 1927. छान होतं हॉटेल.
तिथे आता खूप सारे स्टोअर्स होते पण सगळे बंद झाले वाटतं. आता आम्ही थोडं उशिरा झालं आम्हाला. आम्ही तिकडे शॉपिंग करत होतो. पण इकडे हे आणि हा किल्ला आहे मेहरानगड फोर्ट. तुम्ही जर किल्ल्यावर गेले तर तिथून डायरेक्टली 15 मिनिटचा वॉक आहे. डायरेक्ट इथे येऊ शकता तुम्ही वॉच टॉवरला. इथे वरती पण जाऊ शकतो असं म्हणतात. पण आता बघू, आम्हाला काही एवढं नाही आहे जायचं. बस फिरतोय आता इथे. राजस्थानमध्ये आलो आणि दाल बाटी खाल्ली नाही असं झालंय का? तर आम्ही आजचं पहिलं डिनर करतोय दाल बाटी आणि मॅच चालू आहे. जेवणच पहिलं करतो. हां म्हणजे आम्ही खूप सारं स्नॅक्स खाल्लंय, खूप सारं. इथलं फेमस जे पण आहे ते खाल्लंय. कसं आहे दाल बाटी? छान आहे. म्हणजे इंदोरची की ही? इंदोर की राजस्थान? इंदोर. मग असं झालं आमचा डे 1 स्पेंड. खूप छान झाला. पहिल्याच दिवस आम्ही जे बघितलं ते खूप छान होतं. जसवंतहाडा, मेहरानगड तर एकदम बेस्ट आहे. तुम्ही जर खरंच राजस्थान ट्रिप करताय ना तर जोधपूरला जाऊन हे या 2 गोष्टी तरी मिस नाही केल्या पाहिजे. तिथे अजून होतं बघायला पण मग म्हणजे आम्ही बघितलेलं एवढं ठीकठाक होतं. मग तेवढा 1 दिवसच आम्ही ठेवलेला. नेक्स्ट डे पुढचे व्लॉग बघत राहा. मस्त आहे. सगळं शूट तर केलं आम्ही. मस्त खूप छान ट्रिप झाली आमची. आणि मी तिथे शॉपिंग पण केली. त्याचे व्हिडिओज नाही बनवले जोधपूरचे, पण तिथे मला खूप छान, मी जे मार्केट म्हणाले जे बंद झाले ते 2 शॉप्स होते जिथे मी कॉर्ड सेट्स घेतले. मी ते एक व्लॉग बनवेल पूर्ण जे मी घेतले त्याचा. एकदम मस्त कॉटनचे कॉर्ड सेट्स मिळालेत मला. सो मस्त होता दिवस. एकदम छान खायला मिळालं. शॉपिंग खूप छान झाली आणि मस्त. पुढचे पण ब्लॉग बघा, सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.